आंब्याची आवक घटली। यावेळी 500 पेट्या येतात, मात्र यावेळेस केवळ 90 पेट्या दाखल। प्रचंड थंडीचा आंबा उत्पादनावर परिणाम। प्रतिवर्षी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर कोकणातून आंब्याच्या नवी मुंबई एपीएमसी बाजारात जवळपास 100 पेट्या दाखल झाल्या, मात्र यावेळेस फक्त 90 पेट्या बाजारात दाखल झालेल्या आहेत। थंडी मोठ्या प्रमाणामध्ये पडल्याने आंब्याच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आणि याचा फटका आंबा आवक घटली। आंबा उत्पादकांना यावेळेस रोगाच्या कारणाने फवारणी करणाऱ्या आंबा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागल्याने जास्तीचे उत्पादन घेणे परवडणारे नसल्याने याचा फटका आंब्याच्या उत्पादनावर झाला। लहान आंबा 1500 आणि मोठा आंबा 2500 डझन विक्री सुरू आहे। पुढील मे महिन्यात आंब्याची आवक वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत, मात्र उन्हाच्या तापमानात वाढ झाल्यास त्याचाही फटका आंब्याच्या उत्पादनावर होणार। मात्र पुढील एप्रिल-मे मध्ये आंब्याचे उत्पादन आणि आवक नक्की कशी असेल हे समजेल। आज असं वाटलं होतं, काल महाशिवरात्र होती, तर महाशिवरात्रीच्या हिशोबानं आज मार्केटमध्ये 400-500 पेट्या येईल असं वाटलं होतं, परंतु यंदा तशी काय परिस्थिती राहिलेली नाही। यंदा आज मार्केटमध्ये 80 ते जवळजवळ 90 पेट्यांची आवक आज मार्केटमध्ये झालेली आहे। ती फार कमी अशी आवक आहे। गेल्या वर्षी ह्या वेळेला 500 पेट्यांची आवक चालू झाली होती, परंतु यंदा कोकणामध्ये हापूस आंब्याचं उत्पादन फक्त 20% शिल्लक राहिलेलं आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनाची घट झालेली आहे। याचं कारण असं आहे की यंदा थंडी फार मोठ्या प्रमाणामध्ये पडल्यामुळं आंबा गळून गेला आणि एक मोहर संपूर्णपणे वांझ झाला आणि आता तिथे सध्या थ्रिप्सचा आणि तुडतुड्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक चालू आहे। त्याच्यामुळे शेतकरी खर्च करून दमलेला आहे आणि शेतकऱ्याकडे आता पैसे शिल्लक राहिले नाही औषधावरती खर्च करण्यासाठी। त्याच्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 20% आंब्याचं उत्पादन शिल्लक राहिलेलं आहे। आज मार्केटमध्ये 80 ते 90 पेट्या आलेल्या आहेत आणि त्याचा जो बाजारभाव आहे तो 1500, छोटा माल जो आहे तो 1500 रुपये डझनाने विकला जातो आणि मोठा माल जो आहे तो 2500 रुपये डझनाने विकला जातो। अशा पद्धतीनं त्याचा सध्या बाजारभाव आहे। निश्चितपणानं याचा उत्पादनाचा परिणाम यंदा मुळात सीझनच चालू होणार आहे 15 एप्रिल नंतर। आंब्याची आता जी आवक येते ही काय रोज अशी आवक येणार नाहीये। दिवसाआड 2 दिवसाने 3 दिवसाने मार्केटमध्ये 5, 25, 50 पेट्या या दिसणार आहेत, परंतु 10-15 मार्च नंतरच रेग्युलर आवक चालू होणार आहे आणि 15 एप्रिल नंतर आंब्याच्या सीझनला जोर पडणार आहे। परंतु मे महिन्यामध्ये किती आंबा येईल ते अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे। त्याचं कारण असं आहे की अजून जर गरमी वाढली जास्त तर मग आज एवढे जे कणीसारखे जे आंबे आहेत ते सुद्धा पिवळे होऊन पडण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे मे महिन्यामध्ये आंबा कसा येईल याला हा सीझन संपायला अजून एक 15-20 दिवसाचा अवधी अजून जाणं आवश्यक आहे। त्याच्यानंतरच खऱ्या सीझनचं पिक्चर हे क्लिअर होणार आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, नवी मुंबई।